कोटक महिंद्रा बँकेच्या सुरक्षा रक्षकांना गार्ड बोर्डच्या दराने वेतन द्यावे, वेतनात कमी मिळणारे 728 रुपये मागील 6 महिन्याच्या फरकासह मिळावे, कमी ग्रॅज्युटी दिली त्याचा फरक मिळावा आदी मागण्यांसाठी भारतीय कामगार सेनेतर्फे मुंबईतील गोरेगाव येथील कोटक महिंद्रा बँकेच्या कॉर्पोरेट ऑफिसवर मोर्चा काढण्यात आला। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक, युनियन तर्फे धनंजय जाधव, मनोज वाघमारे, संदीप जाधव, शुभम दिघे, तेजस गुडसुंद, आनंद खामकर, रघु राऊत, दिलीप भिके आदी उपस्थित होते। कोटक महिंद्रा बँकेच्या सुरक्षा रक्षकांना गार्ड बोर्डच्या दराने वेतन मिळावे, नियुक्तीपत्र द्यावे, 60 वर्षानंतर निवृत्त करताना भेदभाव करू नये आदी मागण्या मोर्चा दरम्यान करण्यात आल्या। दरम्यान 728 रुपयांचा फरक तात्काळ दिला नाही तर मोर्चा इथून हलणार नाही अशी ठाम भूमिका डॉक्टर रघुनाथ कुचिक यांनी घेतली। त्यावेळी मॅनेजमेंट तर्फे दत्ता पवार, नॅशनल हेड सिक्युरिटी संतोष अय्यर, SIS लिमिटेडचे आशिष सिंग तेथे उपस्थित होते। दत्ता पवार व अय्यर यांनी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून 15 दिवसात 728 रुपयाचा फरक, ग्रॅज्युटी व इतर विषयांवर नक्की तोडगा काढू असे लेखी आश्वासन दिले। त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। मात्र 15 दिवसात मॅनेजमेंट प्रश्न न सोडवल्यास 2000 कामगारांना घेऊन पुन्हा मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टर रघुनाथ कुचिक यांनी दिला आहे। ते म्हटले, साहेब आम्हाला निर्णय घेताना हा फक्त काय केवळ तुमच्या फक्त 200-300 लोकांसाठी घ्यावा नाही लागणार, आम्हाला घ्यायचं असेल अक्रॉस सगळ्या गार्डसाठी घ्यावा लागणार। मग हे करत असताना आम्हाला 10-15 दिवस द्या। एका बाजूची व्हर्टिकल लाईन ज्याला म्हणतात की IR HR जे आम्ही एकत्र आहोत, पण फायनान्शियल म्हणून अजूनही काही लोक आमच्या कंपनीचे संचालक, त्यांना विश्वासात घेणं, त्यांना ही बाजू समजावून सांगितली आपण, पण आता कायदेशीरदृष्ट्या सुद्धा विश्वास त्यांना सांगणं गरजेचं आहे। तर तुम्ही 15 दिवसाचा अवधी आम्हाला द्या, त्याच्यात आम्ही जर हे तुम्हाला 100% मिळेल याच्यापर्यंत पोचू। पण कन्व्हिन्स करण्याकरता इतर अधिकाऱ्यांना जर कमी पडलं तर काय, तर आम्ही सांगितलं तुम्ही त्यांना त्या मीटिंगमध्ये बोलवा, तुम्ही आम्हाला त्यांचा निरोप नका देऊ। जे कोण तुमचे सहकारी असतील, जे निर्णयाप्रत येणार आहे, तर निर्णय घेण्याचा अधिकार आहे त्यांना तुम्ही त्या बैठकीत बोलावलं पाहिजे। म्हणजे तुम्ही आत्ता 2 आणि अजून तुमचे 2 किंवा 3 जे कोणी वरिष्ठ अधिकारी असतील यांना आमच्या समोरासमोर बसवा, कायदेशीर बाजू काय सांगायची ती आम्ही ऑलरेडी सांगितलेली आहे, पण अजून आक्रमक पद्धतीने, अजून ताकदवार पद्धतीने ती मांडायची असेल, त्यांना कन्व्हिन्स करायचं असेल तर आम्ही त्या ठिकाणी आपल्यासमोर बसतो, तुम्ही त्यांना बसण्याची विनंती करा। ते म्हटले हो, त्याला देखील आमची तयारी आहे। ही सुद्धा तुमच्या विजयाचीच एक बाजू आहे की तुमच्या प्रश्नासाठी संपूर्ण मॅनेजमेंटचं जे काही नॅशनल लेवलचे अधिकारी आहेत ते या ठिकाणी बसणार आहेत। त्यामुळे तुम्ही आज या ठिकाणी आपण थोडीशी संधी द्यावी लागेल। आता मला तुम्ही सांगा का दिली साहेब आपण संधी? आपल्याला त्यांना एकत्र काम करायचं, शेंडी तुटो पारंबी तुटो अशा पद्धतीने नाही आहे। 2 प्रश्न आज सुटतील, 2 दिवसांनी सुटतील, परंतु आपण काय कोटक सोडून चाललो का? जायचंय का? चांगले पैसे मिळाले तर जातील, पण परंतु आपण या ठिकाणी काम करतोय। कोटकची जी काय आपल्याला सुविधा या ठिकाणी कंत्राटदाराच्या मार्फत जरी असली तरी आज आपल्याला नोकरी आहे, तर त्या नोकरीमध्ये सुरक्षितता, पगाराची हमी, तुमचं या ठिकाणी नेमणूक पत्र आदी ज्या बाबी आहेत त्या मात्र आता वेळेवर व्हाव्यात आणि त्या टोकापर्यंत आपण येऊन पोहोचलो। त्यामुळे तुमची जी एकजूट आहे ही एकजूट अशीच ठेवा। नाहक काही लोक कानात थुंकण्याचा प्रयत्न करतील, मी सर्व बघितलंय। काही युनियन तर म्हणायचं आमचा मुख्यमंत्री झाला उद्याच GR काढतो, ते स्वतःच्या घराचा GR पण काढू शकलेले नाही, फक्त तुमच्या खिशात हात घालून काही पैसे काढण्याचा प्रयत्न केला असेल, बरोबर, तो भारतीय कामगार सेनेने केलेला नाही आणि असं पाप भारतीय कामगार सेना करणार नाही, कारण आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची संघटना